श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात ओळखीची दोन माणसं अचानक भेटली तर ती काही वेळा बिन बोलताच पुढे जातात आणि जर बोलली तर त्यातील एक जण मोकळ्या मनाचा असतोय. तो प्रथम बोलतो तेव्हाच दुसरा बोलतो. श्रोते हो, प्रथम बोलणं म्हणजे समोरच्याला जास्त किंमत देणं असतं. जेव्हा दोघंही आपल्या किमतीवर ठाम असतात ना, तेव्हा बोलणं नाही होत. श्रोते हो, माणूस पैशानं, शिक्षणानं किंवा अधिकारानं जसा जसा मोठा होतो ना, तसा तसा तो ज्ञानानं घटत जात असतोय. आणि श्रोते हो, मुक्त आनंदानं जगण्याची संधी तो गमावून बसतो. बघा पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा अहंकाराचा ग्रह प्रवेश होतो तेव्हा चांगुलपणा मागच्या दरवाजानं निघून जातो. समोर येणारं शहर हे कितीही सुंदर असलं तरी पण मागं राहिलेलं गाव नेहमीच अस्वस्थ करतं. स्मशानभूमीत होणारी गर्दी हीच तर आयुष्याची खरी कमाई असते. तरुणपणाच्या लोभात बालपण हरवून जातं आणि यशाच्या लोभात तरुणपण दूर जातं. कोणावर एवढं पण प्रेम करू नका की तुम्ही त्याला विसरू शकणार नाही. कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात. चांगलं प्रेम करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते. जेव्हा कधी वाटतं की आयुष्यात खूप दुःख आहे, तेव्हा फक्त एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. सारं दुःख हरवून जाईल. एक प्रवास तो पण आहे ज्यामध्ये पाय दुखत नाही तर हृदय दुखतं. पूर्वी घरातली माणसं वाट पाहायची, आता घर माणसांची वाट पाहतं. जे उरलं आहे ते सांभाळून ठेवा. जे हरवलं आहे ते परत नाही येणार. मन नेहमी प्रतिबिंबासारखं स्वच्छ आणि निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक राहा. प्रामाणिक माणसाला कोणी कितीही फसवलं तरी देव त्याची साथ कधी सोडत नसतो. उशिरा का होईना आपल्याला एक गोष्ट समजली, आपण प्रत्येकासाठी जेवढं खास नसतो जेवढं आपण समजत असतो. संपूर्ण जगासाठी बाप एक व्यक्ती असेल, पण मुलीसाठी तिचा बाप हा तिचं जग असतो. जेव्हा नशीब आणि परिस्थिती वाईट असते तेव्हा खूप काही सहन करावं लागतं आणि ऐकावं सुद्धा लागतं. नवरा बायकोच्या नात्यातील आयुष्यभराच्या प्रवासातील सर्वोत्तम आणि अनमोल भेट म्हणजे एकमेकांनी एकमेकांसाठी दिलेली कठीण प्रसंगी साथ आणि बहुमूल्य वेळ. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा मनात खूप काही बोलायचं असतं पण शांत राहावं लागतं, कारण ऐकायला कोणी नसतं आणि समजून घेणारही कोणी नसतं. तुम्ही स्वतःसारखेच जसे आहात तसेच राहा. इतरांसाठी स्वतःला बदलणं इतकं आवश्यक असतं तर निसर्गानं सर्वांना एकमेकांपासून इतकं वेगळं बनवलं नसतं.
जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ती त्याची मजबुरी नाही, तर ते त्याचं तुमच्यावर असलेलं प्रेम आणि विश्वास आहे. जे हातात नाही ते मनातूनही सोडून देता आलं पाहिजे. चांगलं कर्म करा, कारण आयुष्य संपल्यानंतर तुमचा धर्म काय आहे हे देव बघत नाही. देव फक्त तुमचं कर्म बघतो. खरं प्रेम नेहमीच आपल्या सोबत असतं, फक्त आपल्या नजरेला ते शोधता आलं पाहिजे. पैशानं तर फक्त गरजा पूर्ण करता येतात, पण खरी मजा तर आईकडून मागितलेल्या 2 रुपयामध्येच यायची. कधी कधी एखाद्याची भूक त्याला न सांगताही समजून घ्यावी लागते. घरातल्यांना माहिती आहे की मुलगा कमावतोय, पण तो कसा कमावतोय हे फक्त त्यालाच माहिती असतं. पैशांशिवाय फक्त आईच तुमच्यावर प्रेम करू शकते. प्रेम आणि मैत्री असे 2च नाते आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि कोणी मनात शिरलं की प्रेम होतं. काही नाती लग्नाशिवाय सुद्धा पवित्र असतात, फक्त त्यांना निभावण्यासाठी योग्य व्यक्तीची आवश्यकता असते. संघर्ष करणारा माणूस नेहमी एकटाच असतो, फक्त त्याचे डोळे भरलेले असतात, कधी स्वप्नांनी तर कधी अश्रूंनी. चेहऱ्यावरून गंभीर दिसणाऱ्या बापाच्या हृदयाला मनातून खंबीर बनवून त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी कळी म्हणजे लेक असते. खोटं का असेना, पण हसत राहिलं पाहिजे, कारण आपल्याला दुःखी झालेलं पाहून लोक खूप आनंद घेतात. जाणारी प्रत्येक वेळ हे शिकवत असते की जर तुम्ही यशस्वी झाला नाही तर तुमचं स्वतःच असं कोणीच नाही.